हे आई, मी नाही खाणार बरं का हे अहिवाचे लाडू. किती बुळबुळीत असतात हे. अगं तुम्ही मुलं सुरुवातीला मेथीच्या लाडूंना सुद्धा असं नाही नाहीच म्हणत होतात, परंतु आता खाताय ना अगदी आवडीनं रोज 2-2 लाडू. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, पायाच्या नखापासून ते अगदी डोक्याच्या केसांपर्यंत सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहेत हे अहिवाचे लाडू. मुलांसाठी आणि महिलांसाठी तर हे लाडू वरदानच आहेत आणि सौंदर्यवर्धक सुद्धा बरं का. रोज फक्त एक जरी लाडू खाल्ला ना तर वर्षभर आजार तुझ्या आसपासही भटकणार नाही. आणि यासाठी वापरलेलं साहित्य पाहता हे किती चविष्ट असतील हे काही वेगळं सांगायला नको. करायला तर सोपे आहेतच, त्याहीपेक्षा खायला सोपे. तू जर हे लाडू करण्याची पाककृती एकदा व्यवस्थित समजावून घेतलीस ना तर तू वारंवार करतच राहशील. सर्व आजारांवर रामबाण उपाय असलेले बहुगुणी सौंदर्यवर्धक स्वादिष्ट चविष्ट पारंपरिक अहिवाचे लाडू. अहिवाचे लाडू करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा नारळ घ्यायचा आहे. हा नारळ आपल्याला फोडायचा आणि त्यातलं पाणी आपल्याला एका पेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपला नारळ फोडून झाला आहे, जवळजवळ पाऊण फुलपात्र पाणी भरलेलं आहे. आता हा फोडलेला नारळ आणि हे पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला एक वाटी भरून म्हणजे साधारणपणे 125 ग्राम इतके अहिव घ्यायचे. हे अहिव आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत, शिवाय एका ओल्या घट्ट पिळून घेतलेल्या सुती कापडानं आपल्याला हे अहिव पुसून सुद्धा घ्यायचे. आता आपण जे नारळाचं पाणी काढले ना ते पाणी आपल्याला या अहिवांमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एवढंच पाणी आपल्याला अहिव भिजवण्यासाठी पुरणार नाही आहे. अहिवाच्या जवळजवळ 2.5 ते 3 पट पाणी आपल्याला अहिव भिजवण्यासाठी लागणार आहे. मग अशा वेळी आपल्याला साधं पाणी यामध्ये घालायचं आहे, परंतु नारळाचं पाणी मात्र नक्की वापरायचं आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपल्या लाडवांची पोषण मूल्य तर वाढतातच, शिवाय स्वादही छान लागतो. जर नारळामध्ये पाणीच नाही निघालं किंवा खूप कमी निघालं असेल तर काही हरकत नाही, साध्या पाण्यात देखील तुम्ही अहिव भिजू शकता किंवा नारळाच्या दुधात देखील अहिव भिजवले जातात. आता आपण जो नारळ फोडलाय ना तो नारळ आपल्याला वेळीवर खोवून घ्यायचा आहे किंवा मग खिसणीवर अगदी बारीक छिद्रांच्या खिसणीनं तो खिसून घ्यायचा आहे, किंवा मग मार्केटमध्ये नारळ खोवून देखील मिळतो, तिथून खोवून आणला तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला खोवलेला नारळ मोजून घ्यायचा आहे. आपण 1 वाटी अहिव वापरले, त्यासाठी आपल्याला 3 वाट्या खोवलेला नारळ हवा आहे. हे पहा, मला नारळ थोडासा छोटा लागला होता, त्याच्यामुळे 3 वाट्या तर खोबरं पडलं नाही, परंतु 2.25 वाट्या इतकं खोबरं पडलेलं आहे. आपण वाटीनं मोजून पाहिलं. आता आपण वजन काट्यावर देखील मोजून पाहूया. हे पहा, साधारणपणे 200 ग्रामच्या आसपास आपलं हे खोवलेलं खोबरं भरलेलं आहे. ठीक आहे, एवढं पण काही कमी भरलेलं नाही आहे, परंतु तुम्ही मोठा नारळ वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे खोवलेलं खोबरं 250 ग्रॅम इतकं बसेल, म्हणजे बरोबर अहिवाच्या दुप्पट. आता आपल्याला सेंद्रिय काळा गुळ घ्यायचा आहे आणि हा काळा गुळ आपल्याला हे पहा सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही पिवळा गुळ देखील वापरू शकता, परंतु हा काळा गुळ आहे ना हा केमिकल विरहित आहे. यानं आपले लाडू खूप स्वादिष्ट होतात. गुळ हा लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटनं समृद्ध असतो. हिवाळ्यामध्ये गुळाचं सेवन केल्यानं आपल्या शरीराला उबदारपणा तर मिळतोच, शिवाय कफ आणि घशातील जळजळ यावर देखील गुळाने आराम मिळतो. गुळामधील अँटीऑक्सिडंट आणि रक्त शुद्धीकरणाची क्षमता यामुळे हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील गुळाचा खूप फायदा होतो. हे पहा, आपला गुळ बारीक चिरून झालेला आहे. आता आपण तो वजन काट्याच्या सहाय्यानं मोजून देखील पाहूया. हे पहा, वाटीच्या सहाय्यानं गुळ मोजला असता तो 2 वाट्या म्हणजे साधारणपणे पाव किलोच्या आसपास भरला आहे. म्हणजे बरोबर 1 वाटी 125 ग्रॅमची असतेच, 2 वाट्या 250 ग्रॅम. आपले लाडू जास्तीत जास्त पौष्टिक व्हावेत यासाठी आपल्याला काही ड्रायफ्रुट्स आणि काही सीड्स वापरायचे ते असे. मी इथे 20 बदाम, 15 काजू आणि 5-6 अक्रोड मगज घेतलेत. 2 चमचे मगज बी, 2 चमचे भोपळ्याच्या बिया आणि 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात. खरं तर पारंपरिक पद्धतीचे अहिवाचे लाडू तयार करण्यासाठी अहिव, गूळ, खोबरं, सुंठ, जायफळ, साजूक तूप एवढ्याच जिन्नसांचा वापर करतात, परंतु आपले लाडू जास्तीत जास्त पौष्टिक व्हावेत म्हणून आपण हे सगळे जिन्नस वापरतोय. आता आपल्याला हे बदाम, काजू आणि अक्रोड मगज आहेत ना, हे तीनही जिन्नस आपल्याला हे ड्रायफ्रूटच्या स्लायसरनं अशा पद्धतीनं स्लाइस करून घ्यायचे आहेत. खूप बारीक स्लाइस होतात. मगज बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय यामध्ये असलेल्या फॅटी ॲसिडमुळे मेंदूचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते. भोपळ्याच्या बिया हाडं आणि हृदय देखील निरोगी ठेवतात, शिवाय निद्रानाशही कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन तर असतंच, शिवाय फायबर देखील मुबलक प्रमाणात असतं. शिवाय आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे निरोगी फॅट्स देखील यामध्ये उपलब्ध असतात. सूर्यफुलाच्या बिया हृदयाचं आरोग्य सुधारण्यास, शरीरातील दाह कमी करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि कॅन्सर सारख्या आजारांचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतात. एरवी मुलांकडून किंवा आपल्याकडून एवढे सगळे जिन्नस खाल्लेच जातील असं काही सांगता येत नाही, म्हणून आपण याचा लाडवांमध्ये उपयोग करतोय.
हे पण आपली लाडवांसाठीची सगळी तयारी करून झाली आहे. आता आपण प्रत्यक्ष लाडवाचं मिश्रण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एक गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि हे साजूक तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट्स स्लाईस करून घेतलेत ना आणि सीड्स घेतलेत ते सगळे यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे. हे सगळे जिन्नस अशा प्रकारे साजूक तुपावर खमंग खरपूस भाजून घेतले ना तर ते आणखीन स्वादिष्ट होतात आणि लाडवांमध्ये दाताखाली आल्यावर ते खूप छान लागतात, क्रंची लागतात. शिवाय आपण अळीव पाण्यामध्ये भिजत घातलेत. ओल्या खोबऱ्यामध्ये देखील पाणी असतं, गुळामध्ये देखील पाणी असतं. त्यामुळे लाडवांना बाइंडिंग मिळण्यासाठी देखील हे जिन्नस खूप उपयोगी पडतात. हे पहा आपले सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण खवून घेतलेला नारळ घालायचा आहे आणि हा नारळ आपल्याला सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर थोडासा कोरडा होईपर्यंत म्हणजे त्यातील अगदी थोडंसं मॉइश्चर उडेपर्यंत आपल्याला हे ओलं खोबरं परतत राहायचं आहे. आपण हा ओला नारळ चांगला परतून घेतला ना तर आपले अहिवाचे लाडू लवकर खराब होणार नाहीत, दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर, आयर्न, कॉपर, सेलेनियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात ओल्या खोबऱ्याचं सेवन केल्यानं शरीराला ऊर्जा प्राप्त होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पाचन क्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. हे पा मंद आचेवर 3-4 मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं खोबरं थोडंसं कोरडं झालंय. आता बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालायचा आहे आणि हा गूळ खोबऱ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे दोन्ही जिन्नस एकसारखे परतत राहायचे. गूळ आपल्याला खोबऱ्यामध्ये फक्त मिक्स करत राहायचं नाही आहे तर हे पहा गूळ चिरताना त्यामध्ये थोडे थोडे खडे राहिलेले असतात. हे खडे देखील आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं फोडून घ्यायचे. मला लाडू खूप गोड नको आहेत, अगदी प्रमाणात गोड हवेत म्हणून मी 250 ग्रॅम इतकाच गूळ वापरला आहे. परंतु जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. हो, परंतु गूळ मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मंद आचेवरच हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नाहीतर गूळ तर विरघळणार नाही आणि आपलं मिश्रण घट्ट होईल. शिवाय गूळ करपण्याची देखील शक्यता असते. हे पहा आपला गूळ पूर्णपणे विरघळला आणि खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. हे पहा आपण जे अळीव भिजत घातले ते ना ते अगदी मस्त भिजलेत. हो, परंतु हे अळीव भिजत घातल्यानंतर अगदी 15 मिनिटात खूप घट्ट झाले होते. मग मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलं म्हणजे असे सरसरीत होईपर्यंत पाणी घातलं. त्यामुळे आपले अळीव अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. तसं पाणी घालण्याची गरज असेल तर तुम्ही अधूनमधून चेक करून अळीव भिजताना पाणी घालायचं आहे. आता हे अळीव आपल्याला गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर या खोबऱ्या आणि गुळामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र आपल्याला मध्यम आचेवर हे अळीव सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत एकसारखे परतत राहायचे. अळीवामध्ये उपलब्ध असलेले लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं, हाडं मजबूत होतात, सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. यामध्ये उपलब्ध असलेल्या फायटोएस्ट्रोजनमुळे मासिक पाळी नियमित तर होतेच, शिवाय मासिक पाळी संबंधातील सगळ्या तक्रारी कमी होण्यासही मदत होते. अहिवाच्या सेवनानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच त्वचा आणि केसांचं आरोग्यही सुधारतं, पचनक्रियाही सुधारते. हे पहा मिश्रण 10 मिनिटं मंद आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर मिश्रणाचा रंग बदलला. मिश्रण थोडंसं घट्टही झालं आहे. परंतु हे पहा गोळी करून पाहिली असता त्याची गोळी होत नाही आहे, म्हणजे छोटासा लाडू तयार होत नाही आणि मिश्रण हाताला थोडंसं चिकटतं आहे देखील. याचाच अर्थ असा की आपलं हे मिश्रण लाडू वळण्यासाठी अजूनही तयार झालेले नाही आहे. याचे लाडू बांधले जाणार नाही. लाडू वळले तर जातील, परंतु वळल्यानंतर आपण ते ठेवले ना की खाली बसतील आणि ओलसरपणा शिल्लक असल्यानं ते लवकर खराबही होतील. म्हणून आपल्याला हे मिश्रण आणखीन 5-7 मिनिटं मंद आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे. मिश्रण परतताना एकसारखं हलवायलाच हवं असं काही नाही, हात दुखून येतो. मग काय करायचं, गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची, मिश्रण कढईभर थोडंसं पसरवून घ्यायचं आणि लाडू करताना जो पसारा झाला ना तो थोडं थोडं आवरत जायचं आणि मिश्रण हलवत राहायचं, म्हणजे हळूहळू दोन्ही कामं होतात. हो, परंतु मिश्रण करपलं जाणार नाही, इकडे मात्र लक्ष द्यायचं आहे. हे 10 मिनिटानंतर आपलं मिश्रण आता पहिल्यापेक्षा कोरडं झालंय, घट्ट झालंय. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडंसं जायफळ आपल्याला किसणीच्या साहाय्यानं किसून घालायचं. असं ऐनवेळी जायफळ किसून घातलं ना तर लाडवांना खूप छान चव येते आणि कोणताही गुळाचा गोड पदार्थ करताना वेलचीपेक्षा जायफळचं आणि सुंठचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ स्वादिष्ट होतो. आता आपण तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स यामध्ये घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता अगदी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आहे आणि छोटासा लाडू अगदी सहज तयार होतोय.
थंड झाल्यावर हे मिश्रण आणखीन थोडंसं कोरडं होणार आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सरते शेवटी साजूक तूप घातलं ना तर आपल्या मिश्रणाला चकाकी येते, लाडवांना चकाकी येते. आता गॅस बंद करायचा आहे. तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कढईवर अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे पहा तासाभरानं आपलं मिश्रण अगदी पूर्णपणे थंड झालं आहे, कोरडं झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. लाडूचं मिश्रण एकसारखं केल्यानंतर आता मात्र आपल्याला प्रत्यक्ष लाडू वळायला सुरुवात करायची आहे. अहिव गुणांनी खूप उष्ण असतात, त्यामुळे ते बाधू शकतात. म्हणून आपल्याला अहिवाचे लाडू अगदी छोटे करायचे आहेत, म्हणजे खूपही छोटे करायचे नाही आहेत. म्हणजे आपण रेग्युलर लाडू 40 ते 50 ग्रॅमचा करतो, इतका मोठा आपल्याला हा लाडू करायचा नाही आहे, त्याच्या निम्मा करायचा आहे. साधारणपणे मोठ्या लिंबा एवढा आपल्याला हा लाडू करायचा आहे. हे पाय मिश्रण अगदी ओलसर असल्यानं हा लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही, अगदी सहज बांधले जातात. फक्त ते मध्येच फुटू नयेत, मध्ये आतमध्ये पोकळ राहू नयेत, म्हणून आपल्याला ते अशा पद्धतीनं थोडेसे दाबून घ्यायचे. हे पहा आपला पहिला लाडू तयार झाला आहे. पाहताय ना तुम्ही सगळे सीड्स, ड्रायफ्रुट्स कसे दिसत आहेत आपल्या लाडवावर. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू वळण्यासाठी आपल्याला हाताला तेल, तूप काहीच लावावं लागत नाही. हे पहा लाडूचं वजन केलं असता 31 ग्रॅमचा हा लाडू भरला आहे. आपल्याला अगदी अशाच वजनाचा साधारणपणे 30 ग्रॅम वजनाचा लाडू करायचा आहे. इथून पुढील सगळे लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत. हे लाडू इतर लाडवांसारखे दीर्घकाळ बाहेर टिकत नाहीत. 4-5 दिवस बाहेर व्यवस्थित टिकतात, नंतर मात्र आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. म्हणून हे लाडू करताना 4-5 दिवस पुरतील इतपतच लाडू करायचे, संपले की पुन्हा करायचे. आपण आज जे प्रमाण वापरले एवढ्या प्रमाणापासून आपले 30 ग्रॅमचे 26 लाडू तयार झालेत. म्हणजे 26 गुणिले 30 बरोबर 780 ग्रॅम, म्हणजे आपले साधारणपणे पाऊण किलोच्या आसपास लाडू तयार झालेत. आता आहे ना आपले लाडू किती मस्त झालेत. ड्रायफ्रुट्स आणि सीड्सनं ते पौष्टिक तर झालेच आहेत, त्यांची शोभा देखील वाढली आहे. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवतो. पहा बरं, आतपर्यंत ड्रायफ्रुट्स आणि सीड्स दिसत आहेत आणि आपला लाडू अजिबात चिवट झालेला नाही आहे, हाताला अजिबात चिकटत नाही आहे. लहान मुलं तर हे लाडू चॉकलेटचे लाडू म्हणूनच खातील, इतके छान दिसतात. शिवाय आपले लाडू बसले सुद्धा नाही आहेत, म्हणजे खालून चप्पट झाले नाही आहेत, अगदी गोल गरगरीत झालेत, कारण आपण मिश्रणच तेवढं काळजीपूर्वक तयार केलं आहे. लाडू जितके सुंदर दिसत आहेत ना, त्यापेक्षा कितीतरी अधिक ते स्वादिष्ट झालेत. म्हणून हे लाडू एकामागून एक खाण्याचा तुम्हाला मोह होईल, परंतु तसं अजिबात करता कामा नये, कारण हे लाडू खूप उष्ण असतात. फार तर दिवसातून आपण 30 ग्रॅमचे 2 लाडू खाऊ शकतो. बाळंतपणानंतर स्तनदा मातांसाठी हे लाडू वरदानच आहे, परंतु असं म्हणतात अहिव खूप उष्ण असल्यानं गरोदर स्त्रियांनी मात्र हे खाऊ नयेत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या लाडवांचं सेवन करावं. अहिव उष्ण असल्यानं हे लाडू आपल्याला फक्त हिवाळ्यातच खाता येतात, इतर ऋतूंमध्ये आपल्याला हे लाडू करता येत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये, हिवाळा संपण्याच्या आतमध्ये एकदा तरी अशा पद्धतीनं अहिवाचे लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.